आज पण सकाळी सकाळी खूप ट्रॅफिक होती, खूप म्हणजे इतकी ट्रॅफिक होती ना, तर म्हणून आम्ही अपोजिट साईडने गेलो. म्हणजे शहाडवरनं माझे मिस्टर आले मला सोडवायला आणि मग तिकडनं मग मी सलॉनमध्ये गेले. आता फटाफट रेडी होते. अरे वा, नवीन त्याच्या चला मग आता लवकर रेडी होते. थोडंसं तर माझी आता ग्रूमिंग डन झालेली आहे. हेअर वगैरे व्यवस्थित परफेक्ट. आणि आम्हाला असेच म्हणजे टॉप्स असेच युनिफॉर्मवर तसेच छान वाटतात म्हणून मी हे जास्त करून व्हाईटवालेच वेअर करते. तर मी आता डेली मेकअप करावा लागतो. डेली आम्हाला प्रॉपर ग्रूमिंगमध्ये राहावं लागतं सलॉन लाईनमध्ये. तर त्याच्यासाठी मी जास्त हेवी मेकअप यूज करत नाही. तर डेली बेसवरती मी काय यूज करते मी तुम्हाला आता जसं आपण डेली स्किनला मेंटेन ठेवतो डेली रुटीनमध्ये आपण फेस वॉश झाला की टोनर नंतर मॉइश्चरायझर सनस्क्रीन हे यूज करतो. त्याच्यानंतर मग मी डेली माझ्या मेकअप हेवी मेकअप न करता मी नॉर्मली हेच यूज करते. हे प्रायमर आहे, प्रायमर यूज करते. आणि मला थोडासा डार्क सर्कलचा थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणून कन्सिलर आहे. जिथे जिथे मला असं वाटतं तिथे तिथे मी हायलाईट करते कन्सिलर झाला की हा कॉम्पॅक्ट करते. मी फाउंडेशन डेली बेसमध्ये यूज करत नाही. हा कॉम्पॅक्ट मला खूप छान वाटतो आणि म्हणजे फेसच्या अकॉर्डिंग मी घेतलेला आहे म्हणजे स्किन टोननुसार. तर तो स्किनला माझे परफेक्ट मॅच पण करतो. आणि त्याच्यानंतर मी लायनर त्याचं लागतं लायनर मस्कारा हे ते यूज करतात. लिपस्टिकचे कधी पण वेगवेगळे शेड असतात. तर जास्त करून प्रायमर कन्सिलर हे माझं नेहमीचं म्हणजे मी डेली रुटीनमध्ये हेच यूज करते. जास्त हेवी मेकअप करत नाही. आणि हे सेटल पण दिसतं फेसवरती, ड्राय वाटत नाही काय नाही, सेटल दिसतं. आणि माझं पूर्ण 10 तास माझा मेकअप तसंच असतो. फक्त काय खाल्लं तरच थोडा लिपस्टिकचा प्रॉब्लेम होतो तर मी परत शेड जर चेंज करते किंवा तोच लावते. तर असं माझा डेलीचा जो मी मेकअप टोन आहे तसा मी ठेवलेला आहे. आणि फेसवॉशमध्ये मी हा फेसवॉश यूज करते कॅटपिकीचा माझ्या स्किन टोननुसार. A few moments later. तर या वीकमध्ये पण मी थोडं लवकर शिफ्ट घेतली कारण आता 14 एप्रिल येते. जयंतीची तयारी करायची, जयंतीची साफसफाई करायची. त्याच्यानंतर मग घरामध्ये लग्न आहे. 17 तारखेला उठण्याचा कार्यक्रम आहे, 18 तारखेला हळद आहे आणि 19 तारखेला लग्न आहे. तर त्याची पण तयारी करायची. म्हणजे पुढचा वीक माझा आमचा पूर्णपणे फंक्शननी एन्जॉयने आणि छान सेलिब्रेशनमध्ये आणि फॅमिलीसोबत जाणार आहे. छान छान नवीन कपडे, छान मेकअप, छान साड्या आणि सगळे फॅमिली सगळे परत सोबत खूप मजा येते या सगळ्या गोष्टीला. तर त्याची सगळी तयारी करायची आहे. म्हणून आता पुढचा वीक पूर्ण मी लवकरची शिफ्ट घेतली आणि 4 दिवस मी सुट्टी टाकलेली आहे. तर नाही कदाचित उठणं आणि हळदीला मला सुट्टी भेटते काही सांगता येत नाही. पण लग्न आणि 14 एप्रिलला तर सुट्टीच आहे माझी. आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. एका साईडला मी कपडे धुवायला ठेवलेले आहेत मशीनमध्ये. आणि कार्तिक घरी आलेला आहे, तो आंघोळ करतोय. पण घरी आल्यानंतर समजलं की उद्यापासून कार्तिकची शाळा चालू होते. तर अजून कार्तिकला ही गोष्ट माहीत नाही आहे. आणि त्याने कालच मस्त छान असं हेअरकट वगैरे केला, ॲब्रोमध्ये कट केलेली. तर ती शाळेत चालत नाही. आता यावर्षी कसं 10वीचं वर्ष आहे म्हणून एक्स्ट्रा लेक्चर शाळेमध्ये चालू झालेले आहेत. तर उद्यापासून कार्तिकची शाळा आहे. आणि मी त्याला अजून सांगितलेलं नाही आहे. तो बाथरूममधून जसं बाहेर येईल त्याला मी सांगेल. आपण त्याचं रिॲक्शन बघूया तो काय बोलतो. काय आपण त्याच्याशी बोलून आता काय बोलतो. तर नानी, तुझ्या शाळेच्या ग्रुपमध्ये एक मेसेज आला आहे काय की उद्यापासून तुझे 10वीचे एक्स्ट्रा क्लास चालू होतात. हां हां, तर तुला सकाळी 7 ते
12:30 तुझी शाळा आहे. दोनच दिवस नीट झोपला असेल 12 पर्यंत. हां, आता उद्यापासून तुझी शाळा परत चालू होते 1 महिना नंतर. मग माहीत नाही कधी सुट्टी आहे, तर उद्या तुला शाळेत जायचं. ठीक आहे. हे कार्तिकचे केस बघा, त्यांनी हेअरकट केलेले. ते त्याच्या शाळेत चालत नाही, त्याची आयब्रोची कट ते शाळेत चालत नाही. ते आता उद्या काय करशील? बघायला जायला जा शाळेत तुला जावं लागेल, त्याला ऑप्शन. मम्मी आता तुला सांगू, सकाळी सकाळी मला पण उठायला कसं तरी वाटतं. ती एवढ्या दिवसापासून उठली ना सर. झोप ना तू पण. मला कामाला जायला, मी तुझ्यासारखी नाही.